नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। सुरुवात करतोय दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीने। भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापूरला जायला रवाना झालेत, मात्र त्यांना पोलिसांनी रोखलंय। किरीट सोमय्या पोलिसांमध्ये बाचाबाची देखील झाली आहे। कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना नोटीस बजावली आहे, तर सोमय्यांनी कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं असं या नोटीशीत सांगण्यात आलंय। शिवाय सोमय्यांनी कोल्हापूर जिल्ह्यात येऊ नये असं वक्तव्य शंभूराज देसाईंनी केलं। नोटीसीवर सोमय्यांनी सवाल उपस्थित केला आहे। हसन मुश्रीफही उद्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। सोमय्यांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कलम 144 देखील लागू करण्यात आले। जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे आदेश दिले। माजी खासदार किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर आहे, त्याचा आम्ही निषेध करतो। राज्य सरकार विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील असं ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं। किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर 100 पोलिसांचा वेढा घातलाय? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत। स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचलं आहे, हे जनतेला दिसतंय असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। वारे तुमचा पुरोगामीपणा। मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी किरीट सोमय्यांना अटकेचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुख्यमंत्री महोदयजी, महिला मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर तुमचा हा जोर दाखवा, इथे नाही असं ट्विट भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलं। आणि आता बातम्या बाप्पाच्या विसर्जनाच्या। लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। गिरगाव चौपाटीत नियमांचं पालन करून लालबागच्या राजाचं विसर्जन अगदी साध्या पद्धतीनं पार पडलंय। मोजक्याच गणेश भक्तांच्या उपस्थितीत विसर्जन पार पडले। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। गणेश गल्लीच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी नियमांचं पालन झालं नाहीये। भाविकांनी रस्त्यावर गर्दी केली आहे, परंतु मुंबईच्या राजाचं मात्र शिस्तबद्ध पद्धतीने विसर्जन करण्यात आलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी देखील गणपती विराजमान झाले होते। आज मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब गणपती बाप्पाचं मनोभावे विसर्जन केलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं त्यांच्या शासकीय निवासस्थानी विसर्जन करण्यात आलेलं आहे। यावेळी त्यांनी भक्तिभावाने बाप्पाला निरोप दिला। चिपळूणमधील गोवळकोटमधला गणपती विसर्जनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। गणेशोत्सव हा खरं तर सर्वांनी एकत्र येऊन साजरा करण्याचा सण आहे। त्याप्रमाणे संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी एकत्र जमून पालखी, ढोल ताशांच्या गजरात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला। तर इकडे कोल्हापूर जिल्ह्यातही गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलेलं आहे। सकाळी मानाच्या तुकाराम माळी गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर मूर्तीचं विसर्जन करण्यात आले आणि यानंतरच अन्य मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जन करण्यास सुरुवात झाली आहे। सकाळपासूनच अत्यंत शांततेच्या वातावरणात, पवित्र आणि धार्मिक वातावरणात गणेश मूर्तींचं विसर्जन सुरू झालं। तरी या सर्व पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। कोल्हापूर शहरातल्या महाद्वार रोडवर सर्वसामान्य नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती। गणेश मंडळांनी कृत्रिम विसर्जनाला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। तर कोल्हापूर शहरातल्या सगळ्या गणेश मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन हे इराणी खडीमध्ये करण्यात आलेलं आहे। तर पंचगंगा नदी घाटावर विसर्जनाला बंदी घालण्यात आली। बातमी आहे परभणीमधून। परभणी महानगरपालिकेने शहरांमध्ये 30हून अधिक वाहनांची व्यवस्था केली असून या वाहनांद्वारे घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणचे गणपती एकत्रित विसर्जित करण्यात आलेले आहेत। हे सर्व गणपती वाहनांमध्ये एकत्रित करून त्यांचं वसमत रोडवर बनवण्यात आलेल्या कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आलं। गणरायाची मूर्ती द्या आणि फळांचं वृक्षरोप भेट घ्या हा उपक्रम भुसावळमधील श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि निसर्ग पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील, रघुनाथ आप्पा सोनवणे यांच्या सहकार्याने हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। सकाळपासून साध्या पद्धतीने श्रीच्या गणेश मूर्ती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। घरगुती सोबत सार्वजनिक मंडळांनी विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप दिलाय। मनमाडला मानाचा मानला जाणारा नीलमणी गणेश मंडळाने बाप्पाच्या मूर्तीला पुणेरी पद्धतीने पालखीत बसवून गणेश कुंडावर आणून विसर्जित केलंय। तर येवल्यात देखील श्रीच्या मूर्तीचं विसर्जन करताना कोरोनाबाबत जनजागृती देखील करण्यात आली।
लाखो वारकरी भक्तांचे तीर्थस्थान श्री क्षेत्र देहूच्या इंद्रायणी नदीमध्ये यंदा गणपती विसर्जनाची बंदी घालण्यात आली होती, जेणेकरून नदीची स्वच्छता राहून प्रदूषित होणार नाही याची काळजी घेण्यात आली। उत्तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दादा आणि बाबा गणपतीचे अतिशय साध्या पद्धतीने मिरवणूक काढून आणि फुले आणि गुलालाची उधळण करत सोनी विहीर या ठिकाणी विसर्जन करण्यात आले। दादा गणपती पाठोपाठ बाबा गणपतीची देखील विधिवत पूजा करून रथ आणि पावले बाहेर काढून नंतर ट्रॅक्टरवरून सोनी विहीरपर्यंत मिरवणूक करत विसर्जन सोहळा पार पडले। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील राजे छत्रपती गणेश मंडळातर्फे यावर्षी गणपती विसर्जन आपल्या दारी हा पर्यावरणपूरक उपक्रम राबवून शहरवासियांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला। बुलढाण्यातील नागझरी नदीवर दरवर्षी गणपती विसर्जन मोठ्या धामधुमीत करण्यात येतं, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या होत्या। तर प्रतिबंधित परिसर नागझरी नदीवर कुणीही गणेश विसर्जनासाठी जाऊ नये, कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल असं सुचवलं होतं, परंतु पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत भक्त नागझरी येथील पूर्णा नदीवर पोहोचलेले आहेत। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। आता पोलीस यावर काय कारवाई करतायत याकडे लक्ष लागलं। रायगड पोलीस परिसरात गणपती बाप्पाच्या 1,182,000 मूर्ती गणपती बाप्पाच्या 1,182,000 मूर्ती बसवण्यात आलेल्या होत्या आणि जिल्ह्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी मोठी व्यवस्था करण्यात आली आहे। अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव देखील बनवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। कोरोना नियमांचं उल्लंघन होऊ नये म्हणून सर्वत्र पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थाही करण्यात आली आहे। तर जिल्ह्यातील पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने कृत्रिम तलाव, नदी आणि समुद्रात विसर्जन करण्यात आले। भावपूर्ण वातावरणात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आज वाजत गाजत निरोप दिलेला आहे। पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत जगावर कोरोना या महाभयंकर रोगाचं आलेलं विघ्न नाहीसं करा असा अर्ज गणेश भक्तांनी केला आहे। चंद्रपुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत पावसाने व्यत्यय आणलाय। नुकताच चंद्रपूर शहरात मुसळधार पावसाला प्रारंभ झालाय। यंदा प्रथमच ऐतिहासिक रामाळा तलावाऐवजी शहराबाहेर इरई नदी किनारी सार्वजनिक गणपती विसर्जन केलं गेलं आहे। तर सकाळपासून शेकडो घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्त्या या नदीकडे विसर्जनासाठी रवाना झाल्या होत्या। या भागात एकाही जागी पाऊस निवारा उभारण्यात आलेला नव्हता, तर परिणामी पाऊस येताच भक्तांची तारांबळ उडाली। चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात अंगणवाडी केंद्राबाहेर जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आलाय। चिमूर तालुक्यातील आंबडी बेगडे येथील अंगणवाडी केंद्राबाहेर 2 दिवस लिंबू हळद टाकल्याचा प्रकार नजरेस आला होता आणि या केंद्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी ग्रामस्थांचा हा प्रकार लक्षात आणून दिला। भयभीत झालेल्या नागरिक महिलांनी अंगणवाडी केंद्रातून बालकांसाठी पोषण आहार नेण्यास नकार दिला। बातमी आहे वाशिम जिल्ह्यातून। वाशिम जिल्ह्याच्या डभा येथील गजानन निंबाळकर वय वर्ष 60 आणि निर्मला निंबाळकर वय वर्ष 55 हे वृद्ध दाम्पत्य चाकातीर्थ प्रकल्प परिसरात असलेल्या मंदिरावर रखवालदार म्हणून राहत होतं। त्यांची हत्या झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या वृद्ध दाम्पत्याची हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली आहे याचा शोध घेणं पोलिसांसमोर आता आव्हान असणार। वाशिम जिल्ह्याच्या रिसोड शहरानजीक असलेल्या वन विभागाच्या तलावात 19 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे। मृतक प्रतीक मोरे हा हिंगोली जिल्ह्यातील वाघजाळी येथील रहिवासी असून तो आपल्या मामाच्या गावी रिसोड इथं आला होता। मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता पोहत असतानाच पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला। बारामती शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेश विसर्जन रथाचं आयोजन करण्यात आलं होतं। शहरांमध्ये सर्व प्रभागांमध्ये हे रथ गेले होते। नागरिकांनी या रथांमध्ये आपल्या घरच्या गणेश मूर्तींचं विसर्जन केलं। अनंत चतुर्थी असून लाडक्या बाप्पाला आज निरोप दिला गेलेला आहे। अनंत चतुर्दशी निमित्त अष्टविनायक महागणपती रांजणगावमध्ये आकर्षक विविध रंगी फुलांनी मंदिर गाभारा सजवण्यात आला होता। लाडक्या बाप्पाला 1111 चिकूंचा महानैवेद्य तसेच 1111 मोदकांचाही महानैवेद्य दाखवण्यात आला होता। भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे बैलगाडीनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी हक्कासाठी लढा उभारणार आहेत। मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। मी राज्य सरकारकडे मागणी करेन की जे राज्य कर्मचाऱ्यांना दिलं तेच एसटी कर्मचाऱ्यांना द्या, अन्यथा
संघर्ष अटळ आहे। या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या 31 सप्टेंबरला सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील झरे या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं। चिपी विमानतळ हे नारायण राणेमुळे झालेलं आहे आणि त्यामुळे उगाचच फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी करू नये। ज्या खासदाराला DGCA काय माहीत नाहीये त्यांच्याबद्दल काय बोलायचं, हा खासदार सगळीकडे उद्घाटन करत गेला पण हाती काहीच लागलेलं नाहीये। आजपर्यंत 2 ते 3 वेळा चिपीचं उद्घाटन झालंय असं सांगत माजी खासदार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना चिपी विमानतळावरून टोला लगावला। परप्रांतीयांच्या विषयावर शिवसेनेनं कधीच राजकारण केलेलं नाहीये। देशात या विषयावर कोण राजकारण करते ते चंद्रकांत पाटील यांनी तपासावं असं संजय राऊत म्हणाले आणि यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेते शिवसेनेत येणार, थोडे दिवस थांबा असं संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं। अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे या ठिकाणी शिवसेनेतर्फे शहरातील बायपास रोडवर असलेल्या मोठ्या खड्ड्यांचं पूजन करून संबंधित विभागातील प्रशासनाचा शिवसेनेला शिवसेनेचे शहर प्रमुख स्वप्नील मानकर यांच्या नेतृत्वात आज तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। तात्काळ खड्डे न बुजवल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला। संत एकनाथ महाराज यांच्या पालखीचा महामार्ग पैठण पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला पाटोदा तालुक्यात भेगा पडल्याचं समोर आलंय, तर गुत्तेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्याने या रस्त्यावर अपघात होऊ शकतो, म्हणून तात्काळ रस्ता दुरुस्त करून ठेकेदार आणि अभियंत्याविरोधात कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी केली आहे। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। महाराष्ट्र एटीएसनं मुंबईतून आणखी एका आरोपीला अटक केली आहे। एटीएसच्या ताब्यात असलेल्या झाकीर हुसेन शेखच्या खुलाशानंतर अटक करण्यात आली आहे। नंतर एटीएसनं मुंबईमध्ये शोध घेतलाय। दरम्यान आरोपींना सत्र एटीएस न्यायालयासमोर हजर केलं गेलं। गडचिरोलीत माओवाद्यांनी आदिवासी नागरिकाची गोळ्या घालून हत्या केली आहे। एटापल्ली तालुक्यात सुरजागड येथील सोमाजी पुंगाटी यांना घरातून उचलून नेऊन सुरजागड मंदिर परिसरातल्या हातपंपाजवळ गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली आहे। आज सकाळी मृतदेह पडून असलेल्या अवस्थेत आढळून आलाय। पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून ही हत्या केल्याचा अंदाज आहे। नाशिकमध्ये अनंत चतुर्दशीला गालबोट लागले। नाशिक महानगरपालिकेच्या गाडीने एकाला चिरडलंय। मूर्ती संकलन करण्यासाठी आलेल्या महानगरपालिकेच्या गाडीखाली अज्ञात इसम आल्याची घटना घडली आहे। त्याला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। बारामतीतील करमाळा पोलिसांनी मनोहर मामाला ताब्यात घेतलंय। न्यायालयाच्या परवानगीनंतर मनोहर मामा करमाळा पोलिसांच्या ताब्यात असल्याचं कळतंय। प्रक्रिया पूर्ण करत मामाला घेऊन करमाळा पोलीस रवाना झाले। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे। इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।